नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते। वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जीर्ण झालेले विद्युत खांब आणि सैल तारा यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप उपतालुका अध्यक्ष मनोज पानसरे यांनी नागरिकांना सोबत घेऊन महावितरणाविरोधात आवाज उठवला होता। तसेच लवकरात लवकर तोडगा न काढल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता। मनोज पानसरे यांच्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत महावितरण प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या। विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाकडून कामाला सुरुवात करण्यात आली असून परिसरातील जीर्ण झालेले विद्युत खांब आणि तारा बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देत वीज समस्या मार्गी लागणार असल्याने आनंद व्यक्त केला। तसेच या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाला जागे करणाऱ्या मनोज पानसरे यांचे कौतुक यावेळी नागरिकांनी केले। नाही, आमचा खूप दिवसांचा प्रश्न होता। इथे अनेक जे पोल आहेत ते जीर्ण अवस्थेत आहेत। इकडचा जर पाहिला तुम्ही पोल तर तो अतिशय वाकलेला होता। आम्हाला भीती वाटायची की कधीतरी पडू शकेल असं, आणि आम्ही खूप पाठपुरावा करत होतो। परंतु आता अगदी 2-4 दिवसापूर्वीच आमच्या मनोज पानसरे यांनी त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाला त्यांनी तिथे गेले। आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी ह्या प्रश्नांची वाचा फोडली। आम्ही निवेदन दिलं त्यांच्याबरोबर, आणि त्यांनी निवेदन दिलंच, पण त्याच्याबरोबर त्यांनी इशारासुद्धा दिला की आम्ही तुमच्यासमोर धरणं आंदोलन करू। आणि मग त्या आंदोलनाची दखल घेऊन MSCBने लगेच आज आपण पाहू शकता की अनेक ठिकाणी तिथे त्यांची ती व्हॅन आलेली आहे। तिथे अनेक पोल आहेत, त्याचबरोबर ह्या ज्या वायरी आहेत ह्या सगळ्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत। आणि मग त्या पोल तर बदलले जातच आहेत, परंतु त्याचबरोबर आता ह्या सगळ्या ज्या वायरी आहेत त्यासुद्धा बदलल्या जात असून ते आमचा जो 30-35 वर्षापासून आम्ही ज्या प्रश्नासाठी थोडासा पुढाकार घेत होतो त्याची कुणीही दखल घेत नव्हतं। मनोज पानसरे यांनी ह्या आंदोलनाला वाचा फोडल्यामुळे MSCBच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यांना एक सकारात्मक असा हे देऊन ही सगळी कामं आता मार्गी लागलेली आहेत। इथे आमच्या संत ज्ञानेश्वर नगरमध्येच जवळजवळ 8 पोल आमच्या इथं ते उभे करत आहेत। सगळ्या वायरी बदलले जाणार आहेत। एक संत ज्ञानेश्वर नगरचा नागरिक म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो आहे की आमचे जे प्रतिनिधी आहेत प्रभाग क्रमांक 3चे मनोज पानसरे यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आणि त्याची दखल घेऊन आमच्या MSCBने ताबडतोब त्या ठिकाणी कार्यवाही करत एवढ्या 2 ते 3 दिवसामध्येच त्या ठिकाणी खांब जे आहेत आमच्या एरियातले ते बदलले गेले। त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे जी वायरीची समस्या होती, ज्या जुन्या वायर होत्या त्या पण बदलण्याचं काम त्या ठिकाणी आता होणार आहे। आणि रात्रीच्या वेळेला जो रात्रीचा लपंडाव चालतो आपल्या विजेचा तो पण आता कमी होईल अशी आम्हाला खात्री वाटते। आणि या सगळ्यामध्ये आमच्या जे प्रतिनिधी आहेत श्री मनोज पानसरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे कार्यवाही अतिशय चांगल्या पद्धतीने होते आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान। इथे प्रत्यक्षात पाहायला गेलं ना तर लाईटचा अक्षरशः खेळत चालू असतो, ये चालू असते। दुपारचं पण गेलेली असते, दिवसा पण फार वेळा लाईट जाते, आणि सकाळी तर अगदी आमची धावपळीची वेळ असते की डबे करायचे असतात सकाळी। त्यानंतर नळ येतात, पाणी वरती चढवायचं असतं टाकीवरती, तेव्हा पण लाईटची ये जा, आणि व्होल्टेज इतका कमी असतो की त्याच्यामुळे उपकरणं पण व्यवस्थित इलेक्ट्रिकचे चालत नाही। म्हणजे मनोज दादामुळे हे सगळं घडून आले। इतर म्हणजे या नगरसेवक असो किंवा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणी समस्या म्हणजे विचारायला तर आलेलीच नाही आहेत की तुम्हाला काय समस्या आहे की कुठल्या याच्याबद्दल किंवा कुठल्या कशाबद्दल कोणी नाही आलेलं आहे। पण आमचं मनोज भाऊ इतकं म्हणजे आमच्या सगळ्या समस्या जाणून घेतो आणि वेळोवेळी ते काम पूर्ण करतात। त्याबद्दल मनोज भाऊंचे तर खूप खूप आभारी आहोत आम्ही। सांगितलं त्याचप्रमाणे की आमचं म्हणजे जेवढ्या काही अडचणी असतात त्या मनोजच करतो। त्याच्यातून आम्हाला साधारण मला 15 ते 16 वर्ष झाले आज मी इथं राहतोय। या प्रभागाचे जनसेवक आणि आमचे परममित्र मनोजदादा पानसरे हे सुद्धा इथले स्थानिक रहिवासी आहेत, आणि एक स्थानिक रहिवासी एक जनसेवक या नात्याने प्रभागातील प्रत्येक घरामध्ये आज स्थानिक कुठल्या समस्या भेडसावत आहेत याचा उहापोह ते सतत करत असतात। वेगवेगळ्या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ते वेळोवेळी या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। सर्वात महत्त्वाची समस्या होती ती म्हणजे वीज समस्या,
आज या ठिकाणी तुम्ही बघाल तर ह्या ज्या वायरी आहेत ह्या सगळ्या माझ्याच प्लॉटमधून जवळजवळ 8 ते 10 घरांच्या सर्व्हिस वायर साधारण 100 ते 150 मीटरच्या अंतरावरती हा शेवटचा पोल आहे आणि या पोलपासून डायरेक्ट ह्या वायरी गेलेल्या आहेत, पण मध्ये कुठलाही पोल नाही आहे. आज मनोजदादा पानसरे यांनी MSCBला जे 24 मार्चला धरणे आंदोलनाचा इशारा दिला, त्यानंतर प्रशासनाने आज कुठेतरी त्याची एक जाणीव ठेवून आम्हाला एक चांगलं सहकार्य करून आज आमच्या या संपूर्ण संत ज्ञानेश्वर नगरमध्ये जे जुने विजेचे पोल होते ते आता संपूर्णपणे बदलून नवीन विजेचे पोल दिलेले आहेत. तसे नवीन विद्युत वाहिनीसुद्धा लगेच बसवण्यात येत आहे आणि नवीन ट्रान्सफॉर्मरची जी ह्या संपूर्ण स्वतंत्र एरियासाठी जी मागणी होती तीसुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे. या आधीचे जे विद्यमान नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक 3चे त्यांनीसुद्धा आम्ही विद्यमान नगरसेवकांकडे या विजेच्या समस्येचा वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनीसुद्धा त्यांच्या लेटर पॅडवरती MSCBला पत्र दिले, परंतु प्रत्यक्ष सूचना आणि प्रत्यक्ष कृती यातला हा फरक आम्हाला बघायला मिळाला की मनोजदादा पानसरे यांनी प्रत्यक्ष कार्यवाही केलेली आहे आणि आज या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मी म्हणेल की खऱ्या अर्थाने नवीन विजेचे खांब उभारून आज ही त्यांनी तेजोमय गुढीपाडवा या संत ज्ञानेश्वर नगरमध्ये साजरा त्यांच्या माध्यमातून होत आहे. मी भाजपा उपशहर अध्यक्ष मनोजदादा पानसरे आणि MSCBचे सर्व शिष्टमंडळ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.